नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून लाभार्थ्यांना आता या शासन निर्णयानुसार पैसे कधी मिळणार आहेत असा प्रश्न पडलेला आहे. पहा, बरेच लाभार्थी कन्फ्यूज झालेले आहेत की जानेवारीचा हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे. शासनाकडून GR आलेला आहे पण पैसे आणखीन आलेले नाहीत. पोर्टलवर मेसेज आलेला नाही. तर प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार आहेत याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील. थेट विभागीय आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, परंतु पहा, हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार ज्या सूचना देण्यात आलेल्या आहे जिल्हाधिकारी यांना की अनुदानाचे वाटप करायला सुरुवात करा. हा शासन निर्णय 16 जानेवारीला प्रदर्शित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये जो निधी मंजूर झालेला आहे तो वाटप करण्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत. सूचना कोणासाठी आहेत तर या योजनेवर संजय गांधी निराधार अनुदान योजनेवर जे कर्मचारी काम करतात त्यांना अनुदान संदर्भात हा शासन निर्णय आहे. बरेच लाभार्थी कन्फ्यूज आहेत की आता शासन निर्णय आलेला आहे पण पैसे आलेले नाहीत. तर तो शासन निर्णय आपला जो लाभार्थ्यांना शासन निर्णय आहे प्रत्यक्ष पैसे खात्यामध्ये येण्यासाठी तो शासन निर्णय जारी होणे महत्त्वाचे होते. साधारणपणे 26 जानेवारीपर्यंत हे पैसे जमा होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय सुद्धा आलेला नव्हता, आत्ता तो आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल शासन निर्णय येणार मग पुन्हा पोर्टलवर मेसेज पडेल म्हणजे पैसे वाटप होतील. त्यापेक्षा शासन निर्णय न आलेलाच बरा. परंतु पहा, हे तुमच्यासाठी धोक्याचं आहे. शासन निर्णय आला पाहिजे. शासन निर्णयामध्ये किती रक्कम मंजूर आहे हे कळणं गरजेचं आहे. या रकमेच्या माध्यमातून म्हणजे शासन निर्णयामध्ये जी रक्कम मंजूर होते त्या रकमेच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना पैसे हे वाटप करण्यासाठी पुरेसे आहेत की नाही देखील स्पष्ट होतो. शासन निर्णय निर्गमित होऊन सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास मदत होते. मागच्या 2 महिन्यांमध्ये हा शासन निर्णय आलेला आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये शासन निर्णय आलेला नाही. थेट लाभार्थ्यांना पैसे आलेले, परंतु बऱ्याच लाभार्थी अशा आहेत ज्यांना पैसे मिळालेच नाहीत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना 1, 2, 3 महिन्यांपासून नियमितपणे अनुदान वाटप होत नाही. नियमितपणे हप्ता होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यासाठी कागदपत्रासंदर्भात जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते वाचायचं आहे आणि नोटिफिकेशननुसार तारीख तुम्हाला दिलेली आहे. त्या विहित कालावधीमध्ये म्हणजेच दिलेल्या तारखांमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सादर करायचे आहेत. जर हप्ते येत नसतील तर हप्ते वेळेवर जमा झालेले नसतील तर तुम्हाला कागदपत्र द्यायचे आहेत. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी जी तारीख आहे त्याच तारखेमध्ये ते देणं आवश्यक आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता 30 तारखेपर्यंत वाटप करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पहा, 30 तारखेपर्यंत म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जानेवारीला आला तर जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीत येईल का अशी शक्यता कमी होऊ शकते. या महिन्याच्या एंडिंगपर्यंत लाभार्थ्यांचे पैसे जमा होतील. 25 तारखेपर्यंत साधारणपणे आपल्याला वाट पाहावी लागू शकते शासन निर्णय येण्यासाठी आणि तिथून पुढे मग 2-4 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी शक्यता आहे. पाहू, आता निवडणुका वगैरे सर्व झालेलं आहे त्यामुळे लवकरच पैसे जमा करणं गरजेचं आहे. शासनाकडून निवडणुकांचे कारण देऊन राज्य सरकारने आतापर्यंत पैसे वाटप केलेले नाहीत असं आपण म्हणू शकतो. परंतु आता निवडणुकीचं वातावरण शांत होताना दिसत आहे. आता लाभार्थ्यांना पैसे यायलाच पाहिजेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे
लाभार्थ्यांना मात्र पैसे आलेले नाहीत. तर लाडक्या बहिणींपेक्षा जास्त गरज संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना या हप्त्याची आहे. परंतु सरकारने या लाभार्थ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसतं आणि लाडकी बहीण पुढे केलं जातं आहे. मान्य आहे, लाडकी बहीण योजनासुद्धा लाडकी बहिणीसाठी महत्त्वाचं आहे, परंतु तुलनेपेक्षा संजय गांधी निराधार अनुदान योजना ही लाडक्या बहिणीच्या योजनेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. या योजनेचे महत्त्व योजनेच्या नावामध्ये दडलेलं आहे. स्पष्टपणे नाव आहे निराधार संजय गांधी निराधार योजना. ज्यांना कुणाचा आधार नाही अशा लाभार्थ्यांसाठी ही योजना एकमेव सरकारचा आधार आहे. या लाभार्थ्यांना मग शासनाने या लाभार्थ्यांचा सर्वात अगोदर विचार करायला पाहिजे आणि त्यांच्या खात्यामध्ये सर्वप्रथम पैसे जे आहेत ते जमा करायला पाहिजेत. हप्ते वेळेवर जमा केले पाहिजेत. प्रत्येक महिन्याचे पैसे वेळेवर यायला पाहिजेत, कारण योजनेमध्ये असे लाभार्थी आहेत ज्यांना गोळ्या औषधे म्हणा किंवा दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून जे मानधन मिळतं, जो अनुदान मिळतं, त्या अनुदानाचा उपयोग होतो. त्यामुळे त्यांना वेळेवर पैसे मिळालेच पाहिजेत. पाहू आता जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत जमा होतो. या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल काही नोटिफिकेशन आली की मी तुम्हाला कळवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि व्हिडिओला लाईक पण करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत.